हॅलो, मी हर्षदा आणि आज मी आले होते कोल्हापूरमध्ये पुन्हा एक सुंदर घर बघण्यासाठी. ह्या घराचं इंटिरियर खरंच खूप क्लासी, एलिगंट आणि स्मार्टली डिझाईन केलेलं आहे. पण त्याआधी तुम्ही नोटीस केलं का, एंट्रन्सला असणारे हे शू रॅक आणि त्यावरती असणारं दारासमोरची रांगोळी असं पेंटिंग. हे स्पेशियस आहे आणि मुव्हेबलसुद्धा आहे, पण तितकंच छान वाटतंय. हॉलमध्ये आल्यावर माझं पहिलं लक्ष गेलं ते ह्या स्विंगवर, म्हणजे हा झोपाळा जो असा हलकासा टर्नसुद्धा करता येतो. म्हणजे हॉलमध्ये सुद्धा त्याचा वापर होतो आणि ह्या साईडने बघितलं तर असं गॅलरीमध्ये सुद्धा आपण बसलोय असा फील ह्या स्विंगमुळे येतो. मला खरंच खूप छान वाटलं इथे आणि जस्ट इमॅजिन इव्हिनिंगची कॉफी कसली भारी वाटेल ना इथे. म्हणजे ह्या स्विंगमुळे एक वेगळाच लुक क्रिएट झालेला आहे. आणि हॉलमधील भिंतीवर असणारे ते वॉलपेपर एकदम एस्थेटिक, फोटो फ्रेंडली. आणि आता बघूयात ह्या हॉलचा नेक्स्ट पार्ट, म्हणजेच टी व्ही सेटअप. आणि ह्या पिलरसाठी त्यांनी टिक वूडचा यूज केलेला आहे आणि त्याच्यावरचं कोरीव काम नेक्स्ट लेवल. खूप सुंदर वाटत होतं हे. डायनिंग सेटअपच्या इथे वरती असणारा हा जो झुंबर आहे, तर त्याच्यामध्ये सुद्धा 3 वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या लाईट्स होत्या आणि तोच फॅनमध्ये सुद्धा कन्वर्ट होतो. कूल ना? मला खूप आवडल्या. म्हणजे ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या अशा आपण जर यूज केल्या तर लक्झुरियस फील नक्कीच घराला देऊ शकतो. किचनमध्ये सुद्धा मॅट फिनिशवाले हे पुलआउट्स त्यांनी इथे क्रिएट केलेले आहेत. हाऊस ओनरचं हे सेकंड होम आहे, त्यामुळे इथे त्यांनी मिनिमलिस्ट सगळ्या गोष्टी ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. काही प्रकारचे फ्रूट्स किंवा कांदे बटाटे यासाठीचे स्पेशली क्रिएट केलेले हे ड्रॉवर्स. या ब्युटिफुल हाऊसचे जे हाऊस ओनर आहेत, सबनीस फॅमिली आता आपल्यासोबत आहेत. खूप छान घर असं वाटते, घरात आल्यावरती वॉव! असंच म्हणावसं वाटतंय. जे इंटिरियर डिझायनर आहेत त्यांचं विशेष कौतुक आहे खरं तर. म्हणजे बघितल्या-बघितल्या खूप छान तर वाटतात काही-काही एलिमेंट्स. पण स्पेशली तुम्हाला कुठल्या गोष्टी आवडल्या ज्या इंटिरियर डिझायनरने खूप छान केलेल्या आहेत असं तुम्हाला वाटतं? मला वाटतं त्यांचं प्रत्येक डिझाईन आणि हं. प्रत्येक कामामागचं डिटेलिंग हं. आणि त्यांनी ज्या कौशल्यपूर्वक ते काम केलंय, म्हणजे असं कुठंच नाही की आम्हाला वाटलं की हे आमच्यासाठीच म्हणजे आम्ही सॅटिस्फाय नाही झालो. ओके. प्रत्येक गोष्टीत आम्ही सॅटिस्फाय होईपर्यंत मॅडमनी काम केलं बरं. आणि तुम्ही जसं आत्ता आम्हाला रिप्लाय दिला आल्यावर, "घर खूप छान आहे, वॉव!" हां. असा रिप्लाय आम्हाला प्रत्येकाचा मिळतोय आणि त्याचं सगळं क्रेडिट शांभवी मॅडमना जातंय. अरे वाह! सो हे घर इतकं सुंदर ज्यांनी डिझाइन केलेलं आहे, शांभवी मॅम, तर त्यांची कुठली स्पेशालिटी तुम्हाला जास्त आवडली? शांभवी कुलकर्णी मॅडमचा एक गुण फार जो मी सांगण्यासारखा आहे, की हे घर जेव्हा मी त्यांना दाखवलं, हं. तेव्हा पी-ओ-पी आमचं झालं होतं हं. आणि या ठिकाणी मला हा जो झोपाळा आहे, तो हवा होता. ओके. तेव्हा बऱ्याच लोकांनी मला सांगितलं, की आता हे पी-ओ-पी झाली, आता तिथं काही होऊ शकत नाही. हं. पण मॅडमना मी जेव्हा पहिल्यांदा सांगितलं, की मॅडम मला असं-असं हवं. मॅडम म्हणले, "येस, करूया सर आपण." करूयात. ओके. आणि एवढ्या छान पद्धतीने त्यांनी आम्हाला बनवून दिलं, की एखाद्या छोट्या घरात किंवा बंगल्यात असावा, हं. असा तो झोपाळा आहे. क्या बात है! त्यामुळे कुठल्याही तुमच्या ज्या काही डिमांड्स होत्या त्याला त्यांनी नाही म्हणलं नाही, त्या कधीच पुरेपूर नाही, नाही. आम्ही फक्त आमची आयडिया सांगायची किंवा हां, कल्पना सांगायची, "मॅडम आम्हाला असं-अशी रिक्वायरमेंट आहे." हां. मॅडम म्हणाले, "ठीक आहे सर, मी माझ्या परीने जेवढं शक्य आहे तेवढं मी करायचा प्रयत्न करते." आणि त्या बरं. पॉझिटिव्हली करायच्या ती गोष्ट. ओके. आणि अजून त्यांच्या वर्क डिटेलबद्दल काय सांगाल तुम्ही? आता अजून एक उदाहरण आहे, की तिथं आमचं जे डायनिंग आहे, हं. तिथं एक पाठीमागं अटॅच बाथरूम आहे. ओके. मग तिथं दरवाजा होता, की तो बरं. आम्हाला हाईड करायचा होता. हं. मग ते आम्ही मॅडमना सांगितलं, की "मॅडम आम्हाला इथं डायनिंग आहे आणि तो दरवाजा." आणि पूर्ण वॉल ती अशी करून दिली, की आता तिथं कुणालाच लक्षात येत नाही, की कळणारच नाही, की तिथं ते एक हां, वॉशरूम पण आहे वॉशरूम पण आत. आहे त्याच्या ओह! पाठीमागे. ते एखादं कपाट किंवा असं असल्यासारखंच वाटतं ते. हां. छान. म्हणजे खूप कमी जागेत सुद्धा खूप छान खूप पद्धतीनं गोष्टी त्यांनी हो. पुरेपूर तुम्हाला देण्याचा प्रयत्न येस. केलाय. खरंच. सो खूप छान डिझाइन केलेलं आहे. म्हणजे थँक यू, कमी थँक यू, स्पेसेसमध्ये सुद्धा तुम्ही इतक्या छान-छान गोष्टी ॲड थँक केलेल्या यू. आहेत. मी आल्यानंतर बघितल्या गोष्टी आणि प्रत्येकच गोष्ट मला वॉव वाटली खरं तर. थँक यू. पण सगळ्यात जास्त एक गोष्ट आवडली ती म्हणजे आता आपण किचनमध्येच आहोत आणि हा डायनिंग एरिया आहे खरं तर. राईट. तर हा जो टेबल आहे, जो ओपन होतो, हवा तेव्हा क्लोज करता येतो. करता इथे येतं. स्पेस क्रिएट झालेली आहे. हे मला खूप राईट. छान वाटलं. वाह! खरं तर जागा हवी असते लोकांना, पण राईट. त्यातही अशा गोष्टी पण हव्यात, हे पण असं असतं. हो. आणि त्यात अजून एक गोष्ट म्हणजे इकडे वॉशरूम आहे बरं का, की जे वाटत नाहीये की वॉशरूम आहे. तो इकडे आहे तो. मी दाखवेन तुम्हाला नंतर. आणि मॅम अजून एक विचारायचं होतं, की बऱ्याच वेळा लोकांना असं वाटतं, की घर तर छान आमचं झालेलं आहे, पण आता इंटिरियर डिझाइन करायची असेल, डिझायनर हायर करायचा तर ते कॉस्टली जाईल. तर असं असतं का? अजिबात नाही. हे हां. लोकांचे मिसकन्सेप्शन आहेत, ओके. की
एखाद्या टेक्निकल माणसाला तुम्ही बोलवताय साईटवर आणि हम्म. त्याच्यामुळे माझा खर्च जास्त होईल हम्म. हे फारच गैरसमज आहे. ओके. इनफॅक्ट तुमचा खर्च खूप कमी पण होऊ शकतो त्या हम्म. त्या एका गोष्टीमुळे, कारण बरं. की आता टेक्निकल काम हम्म. फॉर एक्झाम्पल इलेक्ट्रिक काम इलेक्ट्रिशियनच करणार, हो. वॉटरचं काम प्लंबरच करणार. हम्म. तसं इंटिरियर डिझायनरचं काम हे इंटिरियर डिझायनरच केलेलं बरं असतं. आता फॉर एक्झाम्पल मी अजून एक सांगते, हे अख्ख्या साईटमध्ये वाटेल तेवढं मी पॅनलिंग करून लुवर पट्टी जे मार्केटमध्ये नवीन आले चायना मेड वगैरे सगळे ते न वापरता कॉस्ट कमी करायसाठी आपण बऱ्याच ठिकाणी हायलाइट पॉइंट म्हणून वॉलपेपर्सचा यूज केला, ओके. जेणेकरून कॉस्ट त्यांची जी 20-25 लाख बजेटनी जाऊ शकली असती ती ते कॉस्ट कमी आपण झाली आता. 50 ऑलमोस्ट 70% तिची कॉस्ट आपण कमी आणलेली ओके. आहे. आणि अजून एक विचारायचं होतं की लक्झुरियस फील हवाय आमच्या घराला, तर त्यासाठी महागडच फर्निचर गरजेचं असतं की कसं आपण लक्झुरियस फील देऊ शकतो घराला? एक लक्झुरियस फील एखाद्या एलिमेंटला हायलाइट करण्यासाठी आपण त्याचं फिनिश एकतर कसंही आपण चूज करू शकतो. फॉर एक्झाम्पल तुम्हाला लक्झुरी फील हे कशात आणायचंय, तर एक लॅमिनेट वुडन सारखा दिसणारा ते सुद्धा वापरून हा टीकुडचा विनियर आहे असा तुम्ही फील देऊ शकता त्याला. सो जेणेकरून सेम रेंज म्हणजे विनियर हा खूप हाई आहे आणि लॅमिनेट हा लो असं मार्केटमध्ये आहे. ओके. पण तुम्ही सेम फिनिश वापरला तर ते दोन्ही इक्वल होऊन जातात. अच्छा. आणि मग लाईट्सचा किती फरक पडतो एखादं घर छान दिसण्यासाठी? डेफिनेटली खूप इम्पॉर्टंट पॉइंट आहे लाइटिंग. जसा सूर्य आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे तसं इंटिरियर साठी लाइटिंग इम्पॉर्टंट आहे. पण मग चांगल्या लाईट्स म्हणजे खूप एक्सपेन्सिव्ह बजेट होतं, मग महागड्या गोष्टीच घ्याव्या लागतात, असं काही आहे का त्याच्यामध्ये पण बजेट आपण मॅनेज करू शकतो? येस, डेफिनेटली करू शकतो. आता लोकांना समज नाहीये की ते एवढे ऍडव्हान्स पर्यंत कोणी त्यांना सांगू शकत नाही की तुम्ही एकाच लाईट मध्ये 3-in-1 पण घेऊ शकता. ओके. बरेच लोक तुम्ही हे पण लाईट टाका ते पण लाईट टाका, भरपूर लाईट्स टाका, म्हणजे त्यांचं बिल वाढत जातं ना ज्यांनी सजेस्ट करतात. त्याच्याऐवजी व्हॉट यू कॅन डू इज 3-in-1 चे लाईट्स पण तुम्ही घेऊ शकता एखाद्या रूमला. आता मला वॉर्म लाइटिंगचा फील द्यायचे, जे लक्झुरी फील जे आपण म्हणतो, शक्यतो वॉर्म लाइटिंग मध्ये तो फील येतो. ओके. तो वॉर्म लाइटिंगचा फील आपण एकाच जो बल्ब आपण लावलेला आहे त्याच्यात पण आपण घेऊ शकतो, विच इज 3-in-1. म्हणजे तो एक बेस्ट ऑप्शन आहे आहे. साठी. येस. आणि मोस्टली काय होतं की बऱ्याचदा डिझाईन करताना किंवा वेगळे वेगळे थॉट्स असतात. इंटिरियर डिझायनरचं मत वेगळं असतं, हाऊस ओनरच्या अपेक्षा काहीतरी वेगळ्या असतात, त्यात त्यांच्या वाईब मॅच होणं खूप गरजेचं असतं. खूप आणि अशात तुम्हाला काय वाटतं की मोस्टली कुठली चूक होते आपण घर सजवत असताना लोकांकडून? पिंटरेस्ट. कारण की आजकालच्या जमान्यात जे रील्स कंटिन्यूस लोक बघत राहतात, कारण की आपला अल्गोरिदमच असं आहे की एखादी गोष्टी तुम्ही बघायला लागलात तर ऑटोमॅटिकली सजेशन्स पण तसे येतात. ते एकतर खूप कन्फ्युजन निर्माण करतं क्लायंट्सच्या डोक्यात की इंटिरियर डिझायनर त्यांच्या सोबत असून सुद्धा ते स्वतः दाखवतात की मी हे अशी रील बघितली, मला हे असंच डिझाईन करून पाहिजे. पण ती जागा तुमची सुटेबल आहे का, ते घर त्या एरियात जे तुम्ही म्हणताय ते एरियासाठी ते सुटेबल आहे का, हे पण चेक करावं लागतं. बऱ्याचदा पिंटरेस्टवरच्या खूप सगळ्या गोष्टी खूप आवडतात, पण ते रियालिटीमध्ये इम्प्लिमेंट करणं तितकंसं शक्य नसतं काही वेळा. पण मला असं वाटतं की काही गोष्टी तुम्ही खूप छान डिझाईन केलेल्या आहेत आणि फुलफिल करताय तुम्ही हाऊस ओनरच्या सगळ्या ज्या डिमांड्स आहेत. थँक्यू सो मच. काही वेळेस काही गोष्टी जागेच्या अभावी अशा क्रिएट केलेल्या असतात, पण त्या आपल्याला नकोशा असतात. म्हणजे इथे असणारं हे वॉशरूम पण ते त्यांनी हाईड केलेलं आहे हे अशा प्रकारे. आणि एक छोटासा क्लीनअप एरिया आहे हा ॲक्च्युली, जिथे आपण हँड वॉश करू शकतो. असा सिंक पण तिथे होता. आणि हा डायनिंग सेटअप तुम्ही पाहताय, जो आपल्याला गरजेनुसार फोल्डसुद्धा करता येतो आणि ओपनही करता येतो. इंटेरियर डिझायनरने खरंच खूप स्मार्ट इथे प्लॅनिंग केलेलं आहे, त्यामुळे एक स्पेस क्रिएट झालेली आहे. आणि अजून एक गोष्ट ती म्हणजे हे असणारं जे घड्याळ आहे ते किचनमधूनही आपल्याला पाहता येतं आणि हॉलमधून सुद्धा. सो अशा खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या ॲड केलेल्या आहेत. ही आहे एक प्रिन्सेस बेडरूम. हाऊस ओनरच्या छोट्या मुलीसाठी, तिला पिंक कलर आवडतो त्यामुळे तशाच प्रकारचे कर्टन्ससुद्धा इथे यूज केलेले आहेत.
आणि हा ग्लास डोअरवाला वॉर्डरोब, ज्यामुळे सुद्धा इथे स्पेस क्रिएट झालेली आहे. ह्या बेडरूमसाठी त्यांनी अगदी पिंटरेस्टी वाईब क्रिएट करण्याचा इथे खूप छान प्रयत्न केलेला आहे. हा वॉलपेपर सुद्धा तुम्ही बघत आहातच, किती छान वाटतं. तो जो आहे ना तो वॉलपेपर ऍक्च्युली मुलीला रेनबोज खूप आवडत होते, म्हणून ते रेनबो थीमचा हा सगळा वॉलपेपर घेतला. आणि रूम थोडी मोठी वाटावी म्हणून आम्ही इकडे ग्लासचा वापर केला. आणि लाईट वगैरे पण आतनं घातलं तर रूम रिफ्लेक्ट होती, जिथे ग्लास आहे म्हणून रूम मोठी दिसायला लागती. अच्छा, म्हणजे ही स्पेशालिटी आहे ग्लासची आणि लाईटची. येस येस बघितलं असेल तर हा पडदा जो आहे तो पिंक कलर मध्येच आहे, बेबी पिंक. युजली दुसऱ्या कंपनीत हा व्हाईट असतो आणि हा पिंक असतो. सो ही पण स्पेशल Double layer मध्ये. येस येस. अँड हा इथं स्पेस कन्स्टंट असल्यामुळे हा फोल्डिंग टेबल आहे. इथं आरामात तुम्ही बसून स्टडी करू शकता, पाहिजे तेव्हा यूज करू आणि नंतर क्लोज करता येईल. आणि ओव्हरहेड कॅबिनेट आपण दिलेलं आहे वर ठेवायसाठी. इथं बाल्कनी पण आहे. आणि इथून दिसणारा रंकाळ्याचा व्ह्यू सुद्धा खूप छान होता. ही आहे सेकंड बेडरूम, जी एस्थेटिकली डिझाईन केलेली आहे आणि इकडे फर्निचरवर सुद्धा फोकस केलेला आहे. हाऊस ओनरला ज्या प्रकारे वॉर्डरोब हवा होता तसा इथे क्रिएट केलेला आहे आणि सिंगल टोन इथे कलर यूज केलेला आहे. घर अजूनच सुंदर वाटतं जेव्हा आपण प्रॉपर लाईट्सचं सिलेक्शन करतो. बेडच्या बॅक साईडची ही जी वॉल आहे त्याच्यावरचं डिझाईनसुद्धा खूप परफेक्टली डिझाईन केलेलं आहे. इथे सुद्धा टिकवूडचा यूज केलेला आहे आणि हे छोटे छोटे डिटेल्स म्हणजे यावरचं सुद्धा नक्षीकाम खूप सुंदर होतं. कर्टन्सचं सिलेक्शन आणि कलर कॉम्बिनेशनसुद्धा एखाद्या रूमला खूपच एक युनिक लुक देतो आणि एक वेगळाच इम्पॉर्टन्स तिथे क्रिएट होतो. सो अशा पद्धतीचं हे सुंदर घर डिझाईन केलेलं आहे शांभवी कुलकर्णी यांनी. मोर डिटेल्स इन डिस्क्रिप्शन बॉक्स.